आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत जिथे जिबीचे चोचले पुरवले जातात, जिथे आपल्याला बऱ्याचदा घरातील तेच भाजीपाला तेच आपण खाऊन कंटाळलेलो असतो आणि इथं अगदी चवदार हे बघा घरगुती पेढा, कुठलंही केमिकल नाही, काहीच नाही. हे यांनी स्वतःच्या घरच्या म्हशीच्या दुधापासून बनवलेला हा कंदी पेढा आपण पाहतोय. त्यानंतर हे बघा हे चिवडा, हा चिवडा पाहतोय, ही शेव आहे. आणि नेहमी दररोजच इथं शिळं असं काहीच भेटणार नाही, तुम्ही मागितलं तरी भेटणार नाही. आणि ताजी हे बघा इथं भट्टी चालूच असते नेहमी, कधीही या तुम्हाला इथं गरमागरमच भेटणार. आपण या दादांच्या पॅन्टीवरच्या डागावरनं ओळखू शकतो की इथं किती गर्दी असेल आणि ऑर्डर किती असतील, खात किती असतील लोक इथे येऊन. आणि ही भट्टी जी आहे, मला आठवतंय मी इथं मित्रांनो कालच्या उन्हाळ्यामध्ये बाजारात नेहमी यायचो आणि यांच्या हॉटेल शेजारी बसायचो. भट्टी ही दिवसभर मला वाटतं साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत संध्याकाळच्या चालूच राहणार भट्टी. तर आपण आता आपल्या काकांकडून जाणून घेणार आहोत. आपल्या या सुरुवातीला हे बघा, सुरुवातीला हे गुलाबजामन अगदी घरगुती, सगळं काही इथं घरगुतीच बनवलं जातं. हे बघा अगदी चवदार असे वडापाव, हे बघा वडापाव असतील, त्यानंतर पॅटीस असतील, ही लसणाची चटणी आहे, हे बघा 140 तशी मिरच्या तळलेला कांदा असेल. आणि या साईडला आपण येऊयात मित्रांनो. या साईडला हे बघा तिजोरी, बासुंदीची तिजोरी, घरगुती दुधापासून बनवलेली, कसलंही केमिकल अथवा काही नाही, अगदी रुचकर अशी बनवलेली ही बासुंदी. थंडगार पाण्याच्या बॉटल्स असतील. हे बघा या साईडला या फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्स आणि या टाकीमध्ये स्वच्छ असं पिण्याचं पाणी. ही गर्दीच आपल्याला सांगून जाते की इथं काय क्वालिटीचं इथं काही खाद्यपदार्थ भेटत असतील. हे बघा. आणि आता आपण काकांकडे जाणार आहोत मित्रांनो, काकांकडून जाणून घेणार आहोत या हॉटेलची खासियत. नमस्कार काका. नमस्कार. मला एक सांगा की आपलं हे जे हॉटेल आहे, आता हे बघितल्यानंतर आम्हाला जाणवतं इथं गर्दी भरपूर आहे, तुमच्याशी बोलणं मुश्किल होते, परंतु तरी सुद्धा मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी आपण किती वाजता उघडताय हे दुकान? आम्ही पहाटे 5 वाजता चालू होते आमचं हॉटेल. पहाटे 5 वाजता? होय. आणि संध्याकाळी साधारणतः 9:30, 10, 10:30, जास्तीत जास्त 10:30 जास्तीत जास्त. बघा मित्रांनो, सकाळच्या 7 वाजल्यापासून इथं ही भट्टी पेटलेली असते, जवळपास 10 ते 11 वाजेपर्यंत ही भट्टी चालू असते. आणि आपल्या तरी किती वर्षापासून हे म्हणजे हॉटेल आहे? व्यवसायात आम्ही 50 वर्षापासून, आता आमची 3री पिढी या व्यवसायात येत आहे. 50 वर्ष? 50 वर्ष. 1975-76ला आमच्या वडिलांनी चालू केला एक छोटासा व्यवसाय. हा. त्याला आम्ही 2 भाऊ आहोत, माझा एक लहान भाऊ आहे. बर. आम्ही दोघांनी मिळून हा गाडा पुढे चालू केलाय. आता आमची 3री पिढी ह्या व्यवसायात. अरे वा. बघा मित्रांनो, कुठलाच व्यवसाय हा छोटा नसतो. वडिलांनी चालू केलं त्यावेळेस काय ठेवत होते ते? काय आमच्याकडे त्यावेळेस शेव चिवडा, भजे आणि चहा होता. बघा मित्रांनो, फक्त त्यावेळेस शेव चिवडा, चहा, भजे एवढंच करायचे. आणि गावाला खाणाऱ्याची परंपरा आहे. बरोबर आहे. गावाने भरपूर सांभाळलेला आहे, खाणाऱ्याची परंपरा आहे. त्याच्यामुळे या व्यवसायात आम्ही पुढे जाऊ शकलो. आमच्या आसपासच्या परिसरातले लोक आवडीने येऊन आमच्याकडे चिवडा, बासुंदी, पेढा प्रसिद्ध ब्रँड आहे ते. आणि या आवडीनं आमच्या म्हणजे माहेरवाशी नसते, मुलगी काही मागत नाही. आरडीहून येताना चिवडा, पेढा आणि बासुंदी आणा, हे म्हणजे हक्का नसते. म्हणजे बघा, माहेरवासींचं सुद्धा मागणं एकच आहे की चिवडा, बासुंदी, लाडू, पेढा हा आपल्या आरडीतला आलाच पाहिजे, त्यांच्या माहेरला गेलाच पाहिजे. हा आता म्हणजे अहंकारानं नाही किंवा मोठ्या ह्यानं नाही, मोठ्या ह्यानं उत्साहानं सांगायची गोष्ट आहे की चिवडा माझा लंडन पर्यंत गेलाय. अरे बापरे. पॅकिंग खर्च जास्त आणि ह्याचे पैशाची किंमत कमी. अच्छा, असा विषय आहे. म्हणजे लंडनला आपला चिवडा गेलेला आहे. होय. बघा मित्रांनो, म्हणजे खूप
अगदी छोटासा व्यवसाय वडिलांनी चालू केलेला. हे घ्या. दोन्ही मुलांनी हा व्यवसाय वाढवला. मिलिटरी मॅन बंधू असतील हे ते आता त्यांचे वडीलच आहेत, त्यांना घ्या की जरा. हा, हा, हा. त्यांच्याकडे घ्या. वैष्णोदेवी आसाम जिथं जिथं ड्युटीला आहेत हा. त्यांचं तिकडून म्हणजे तुम्ही मिलिटरी मध्ये होतात का? नाही, त्यांचे मुलगा मिलिटरी मध्ये. हा. बर. आणि आवडीनं सांगते ते. पर्यंत दिलेला ते. आसामला वैष्णोदेवीकडे तिकडे दिलेलं. बर. म्हणजे मुलाला खास इथून तुम्ही चिवडा वगैरे हा, जाताना इथून चिवडा वगैरे. बघा मित्रांनो, म्हणजे हा चिवडा 7 समुद्रा पल्याड गेलेला चिवडा. तुम्ही बघा एकदा त्याची झलक चिवड्याची. हे बघा, वा, बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटतं मित्रांनो. आणि 30 रुपये दे. वडिलांनी छोटासा व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काय काय म्हणजे हे केलं, व्यवसायामध्ये काय काय वाढवलं तुम्ही? आम्ही बासुंदी, हा. पेढा, हा चिवड्याला नवीन पद्धतीनं काय करता येईल. हा 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 नंतर जामुन आहे. हा हा सकाळी सुशाला वडाभाजी, भजे. हा हा आणि गिरायकाच्या मागणीनुसार जे आयटम आहेत त्याच्या 3च्या पहिला ठेवा 450. गिरायकाच्या मागणीनुसार आम्ही पुरवठा केलेला आहे. बरं. पैशाचा विषय न धरता एखादा आला तरी हे त्यात काय 1 प्लेट वडा पडणार नाही. पैशाचा हिशोब न घालता आम्ही म्हणजे हे करतो. बरोबर आहे. पेढा पाव किलो 90 वाला 90-70 एखादा गरजवंत आला त्याच्याकडे पैसे वगैरे जर कमी होय, असले होय, होय. तरी सुद्धा त्याला पोटभर इथं खायला भेटतं. हा? बघा मित्रांनो, आणि हेच तर आपल्या खेडेगावातली खासियत असते की माणसं सांभाळणं, आपल्याच माणसाला आपणच त्याला आधार देणं. 4 प्लेट खरंच वडा. हे ठीक आहे. एक आगळं वेगळं उदाहरण आपल्या या खेडेगावात पाहायला भेटतंय. आणि हे बघा, अगदी घरगुती पेढा, याच्यामध्ये कसलंही मिश्रण नाही. घरच्या दुधाच्या चहा दे. पेढा हा बनवलेला, आणि ग्राहकांची गर्दी हटत नाही. हे बघा, 4 जातील तर 10 जण मध्ये येतील, किती? कारण बाहेर वाटच पाहत बसलेले असतात. Sprite. आणि याच्यावरून लक्षात येतं की हे किती चविष्ट. आणि आठवडा बाजार असल्यामुळे आज तशी भरपूरच 2 प्लेट गर्दी वडापाव. आहे. आणि इतर वेळेसही भरपूर गर्दी असते. इथं बोलण्यासाठी वेळ फार कमी असतो. आणि अगदी हे चवीचं माहेरघर आहे या चवीनं खाणाऱ्या लोकांसाठी, ज्यांच्याकडे जे नेहमीच घरामध्ये आपलं रोजचं रोज तेच खाऊन 4 चहा. आपल्या हो दिलीप शेठ घ्या. जिभेची चव बदलण्यासाठी, काहीतरी 5 रुचकर, वडा. काहीतरी चटकेबाज खाण्यासाठी या आपल्या राम कोल्ड ड्रिंक्समध्ये, आरळीच्या हॉटेलमध्ये नक्कीच या मित्रांनो. आणि किती? हे बघा, भट्टी चालूच आहे. आणि हे पाहतोय आपण. हे बघा मित्रांनो, इथं मला एवढ्या लांब उभारलो तरी एवढी हीट होते. परंतु काकांनी असं हे चुलखांड बनवलेलं आहे, भट्टी अशी बनवली की त्यांच्याकडे कसलीही ऊब जात नाही. ते जवळपास 4 ते 5 तास एकाच जागेवर बसून ते वडे तळतात. आणि नंतर मग ज्यांच्याशी आपण बोललो त्या मोठ्या दादांची इथं बदली होते. 4-4 तासाला हे खांदा पलट म्हणतो आपण. आणि हे बघा, किती? खरंच खूप रुचकर असे, खूप चविष्ट असे 2 प्लेट वडापाव दे येऊन बनवले जातात. हे बघा, आणि किती गर्दी आहे. ही गर्दीच आपल्याला सांगून जाते की या गर्दीमध्ये खरंच आपल्याला दादांनी खरंच त्यांचा अमूल्य वेळ दिला. दादा, खरंच धन्यवाद की तुमच्या एवढ्या गर्दीतून तुम्ही आमच्याशी संवाद साधला. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्या हॉटेलचं जी खासियत आहे ती पोहोचवण्याचं काम केलं. हे बघा, मित्रांनो, आणि या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. आपली घरगुती बासुंदी असेल, पेढा असेल, चिवडा असेल, त्यानंतर गुलाबजामुन असतील, हे सगळं काही इथं घरगुती बनवलेलं आणि स्वतःच जर्शा गाईचं नाही, म्हशीच्या दुधापासून अगदी छान पद्धतीनं बनवलेलं. इथं जर्सी गाईचं नाहीच आहे, सगळं म्हशीचं बघा. आणि प्युअर एकदम शुद्धता यांचा हाच ब्रँड खरंच बघतोय आपण. आणि हे बघा जामून, परत एकदा बघा मित्रांनो, हे वडापाव असेल, चटणी असेल, कांदा असेल, मिरची असेल, आणि त्यानंतर हा कंदी पेढा सगळ्यात फेवरेट. हे बघा,
आणि या साईडला चिवडा, शेव. तर मित्रांनो पूर्ण हिरा बेसन. हे बघा, हे बघा, साधं बेसन नाही, हिरा बेसन. हे बघा आत्ताच पॅकिंग फोडत आहे. आणि बघा, हे बघा, वाव, हिरा बेसन. हे शुद्धता. इथं कुठल्याही आपल्या ग्राहकांचा, इथं यांचा एकमेव ग्राहकांचा विश्वास हाच यांच्यासाठी हा मोठा सगळ्यात दागिना आहे. आणि ग्राहकांनी जो यांना विश्वास यांच्यावरती टाकलेला आहे, प्रत्येक वर्षी नवनवीन पदार्थ इथं वाढत आहेत. आणि ग्राहकांच्या या खाद्य, आरडी हे गाव आत्ताच दादांनी सांगितलं की खाद्य संस्कृतीचं गाव आहे. जसं या गावामध्ये अजून बरेचसे हॉटेल आहेत, परंतु 50 वर्षापासून चालवणारे हा हॉटेल व्यवसाय हे दोघे बंधुराज, हे छोटे दादा असतील आणि हे मोठे दादा असतील. खरंच यांना सॅल्यूट असेल, कारण खूप जणांच्या जिभेची चव हे जाणतात आणि प्रत्येकाच्या जिभेवर चव आणण्याचं काम यांच्या या तिसऱ्या पिढीतून करतायत. यांच्या वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय, हा खूप मोठा व्यवसायाचं रूपांतर आपण बघतोय. हे पत्रे असतील, या भिंती असतील, ह्या सर्व काही सांगून जातात की किती वर्षापासून साधारणतः हा व्यवसाय असू शकतो. हे बघा मित्रांनो, यांची ही तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये. आणि आता आपण मित्रांनो नक्कीच इथं थांबणार आहोत, कारण तुम्हा सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलेलं असणार आहे हे सगळं काही बघून. आणि तुम्हाला मी पोहोचवू तर शकत नाही, परंतु तुम्हाला नक्की आवर्जून सांगू शकतो, आपल्या हक्कानं या आपल्या या दादांच्या हॉटेलला भेट द्या आणि चविष्ट असं पेढा, लाडू, जामून, चिवडा जे काय आपल्या घरी लागणार आहे ते खरंच खरेदी करा, घ्या. आणि यांच्या या 50 वर्षाच्या हॉटेलला भेट द्यायला नक्कीच विसरू नका. म्हणजे महिन्याला एक ट्रॅक्टर कोळसा यांच्याकडून जातो, बाहेर निघतो इथून. म्हणजे कंटिन्यू किती यांची भट्टी चालू, कंटिन्यू यांच्या भट्टीमध्ये किती वेळ भट्टी चालू असेल आणि किती यांना त्यासाठी सरपण लागत असेल, हे याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. आणि या भट्टीपासून जवळपास मी 7-8 फूट लांब थांबलं तरी एवढं गरम होतं. आणि यांची ही तिसरी पिढी या गरम भट्टीच्या शेजारी बसून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचं, जिभेला चव देण्याचं काम यांची ही तिसरी पिढी करत आहे.